आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांनाच दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रशिक्षणातून कार्यमुक्त, अकोला दौरा होता होता राहिला। मूर्तिजापूर आमदारांच्या धमकीचा ऑडिओ कॉल व्हायरल, आमदारांच्या धमकीनंतर अर्जुन लोणारे स्वतःच्या मतावर ठाम। बार्शी टाकळी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीवर फिरले पाणी, पूर्णेकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। हाय प्रोफाईल चोरट्यांनी चोरीत लुटली लाखोंची कॅश, सिलेक्ट केले आवडते कपडे आणि लुटली 3 दुकाने। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी, फळे उपवासांच्या पदार्थांची अचानक दरवाढ। आता सविस्तर बातम्या। वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर अकोल्यात आदिवासी प्रकल्प विभागात प्रशिक्षण घेणार होत्या, पण त्यांना महाराष्ट्रातून कार्यमुक्त करण्यात आले आहे। त्यांना 23 जुलै रोजी मसुरीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची देशभरात चर्चा सुरू आहे। पूजा खेडकर यांची नियुक्ती दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आले असून खेडकर अकोल्यात प्रशिक्षणासाठी येणार होत्या। त्या गेल्या काही दिवसांपासून वाशिम येथे कार्यरत होत्या। पूजा खेडकर हिला जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त केले। कोणत्याही परिस्थितीत पुढील कार्यवाहीसाठी लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकादमी मसुरी येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 23 जुलैपूर्वी हजर राहावे असा आदेश म्हटले आहे। राज्य सरकारने 11 जुलै रोजी सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या पुणे इथे प्रशिक्षणार्थी काळात वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या। या वादानंतर त्यांची नोकरी आणि आयएएसचे सिलेक्शन रद्द होते का हे पाहण्यासारखे असेल। मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी एका व्यक्तीला धमकी दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे। मूर्तिजापूर रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल ही क्लिप व्हायरल झाली आहे, त्यामुळे जोरदार वाद पेटला आहे। हा बोला। तू वारकरी भक्त आहे, मल म्हणजे राहिले म्हणतो मोदीचा, तू काय राहुल गांधीला फोन लावला का? मी कोणाचं नाव घेतलं नाही भाऊ। नाही, पण तू आता जर पाय मी असं इंटिमेशन देऊन राहिलोय, तू चांगला वारकरी आहे, माझा भक्त म्हणून मी तुला फायने करून राहिलो, तू मल म्हणजे आम्हाला खाना समजून राहिला काय? मी कोणाचं नाव घेतलं नाही भाऊ। नाव नाही घेतलं म्हणजे कोणाचं नाव घेऊन राहिलं तू? मोदी भक्त म्हणजे कोण आहे? मोदी भक्त मोदी भक्त म्हणजे कोण आहे? मोदी जीव असेल केला का? नाही, मोदी भक्त तू काय राहुल गांधीचा भक्त नाही? तुला काय वारकरी आहे? तू मल शब्द तू मल मल काय लिहिलं? तू लिहिलं बाकी अंधभक्त घेतली लिहिलं मल म्हणजे आम्ही भाऊ मी तुमचं नाव घेतलेलं नाही आहे। बरं तू थांब, आता तुला आपल्याला सांगून राहिलो मी की तू असं वाईट लिहू नको, तू घ्या भक्त म्हणून तू वारंवार सांगून राहिलो मल म्हणजे तू काय राहुल गांधी खाऊन आला का? मग मी बरं ठीक आहे ना, तुला आखरी इंटिमेशन आहे। आता जर फक्त तू लिहि ते मल तू काढू नको फक्त, तू मी मल शब्द काढू नको, मग तू पाय फक्त आता मी तुझं नाव घेऊन झालो मी नाही, तू मल शब्द काढू नको तू फक्त आता तुमचा शब्द काढून चालू मी तुम्हाला काही बोलून चालू नाही, तू मल शब्द तुला फक्त तू आता मल शब्द काढू नको तेवढा, मग तू पाय। अरे बाबा तुम्हाला काही बोललो नाही, तुमचं नाव तरी येत नाही बोला। तो मल शब्द लिहिला ना, मोदी भक्त आहो आम्ही, मी मोदी भक्त आहो, मग मी काय आलो काय? जो मोदी भक्त म्हणजे मग मी राहिलो काय? तू राहुल तुम्ही कशा लावून घेता? मी सांगून राहिलो मी मोदी भक्त आहो ना, तू ते काढता का तू आता मार खाता? आता एवढं सांग, बाकी काहीच नाही। आता माझं म्हणणं कसं होतं, तुमचं नाव घेतलेलं तुला माणूस सांगून राहिलो, तू नाही काय गजन माझं भक्त आहे, शिवराचे कामं करू नको, तुला कोणत्या पक्षात घेणं देणं नाही आहे। आणि तू खाणार बनणार असेल ना, तोंडात नाही घालूनच नावाचा आमदारच नाही, तू सांगतो हा ठीक आहे। कुठे आहे तू? कुठे आहे तू? अकोल्याला सध्या अकोल्याला आहे ना, मूर्त्या बोलले तू आता? हा ठीक आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे।
आमदार पिंपळे आणि या व्यक्तीमधील मोबाईल संवादाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती। मूर्तिजापूर शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवरील चॅटिंगवरून हा वाद झाला। अर्जुन लोणारे असं या व्यक्तीचं नाव असून त्यांनी मोदींच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानेच त्याला फोनवर जाब विचारल्याचं आमदार पिंपळेंनी सांगितलंय। तर शहरातील रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचारावरून जाब विचारल्यानेच आमदार पिंपळेंनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीने केलाय। पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकला गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। मात्र काहीही झाले तरी आपण माफी मागणार नसल्याचं लोणारे यांनी स्पष्ट सांगितले। अशा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीनं अशा पद्धतीचा मैला शब्द हा लोकांना चारणं हे काही योग्य नाही। लगेच डिलीट कर, त्यांनी केलं नाही। मला असं टीव्ही मोर्चाच्या कार्यकर्त्यांची कंप्लेंट केली आहे। कुणाले मैला खाऊ घालण्याची असे शब्द लिहिणं हे शोभत नाही दिले। शेवटी एक मर्यादा आहे आणि मर्यादेत सगळ्यांना राहिलं पाहिजे। जर मर्यादा राहिलं तर आम्हाला मर्यादा ओलांडण्याची वेळ येईल। म्हणून माझी विनंती आहे की अशा शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही पाहिजे। धन्यवाद। मूर्तिजापूर मेन रोडचा विषय टाकला व 10 ह्या मूर्तिजापूरचा विषय म्हणजे असा ठरला की रोडचे उद्घाटन व्हायच्या आधीच ह्या रोडचे 10 वेळ मलमपट्टी करायचे काम पडले। हा भ्रष्टाचार नाही का, हा विषय ठरला होता मी। तर ह्या विषयावर ते आमदार साहेब चिडले। कोणते आमदार साहेब? हरिभाऊ पिंपळे। हरिभाऊ पिंपळे बरं। यांचा फोन आला की बा तू अशी कमेंट का करतो, तू मोदी भक्त का लिहितो आणि मोदी भक्त महिला खायचा विषय कसा का काढला तो, असं उलट्यासारखे माझ्यासोबत बोलले। मला मारायची धमकी दिली सोबत। असा प्रकार घडला। मग मला म्हणे कुठे आहे, मी म्हटलं अकोल्याला आहे। तू ये मुली मूर्तिजापूरला, मग पाऊस टाकतो म्हणजे काय तो। नंतर 6 वाजता मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले। ठाणेदारांनी बोलावले। ठाणेदारांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलावल्यानंतर तिथेचा काही बीजेपीचे कार्यकर्ता अड्डा ठाणेदारासोबत होते। तर ठाणेदार साहेबांना मला बाजूला बसवलं आणि नंतर मग मला ठाणेदारांनी येऊन सांगितलं की बाबा तुम्ही ह्या लोकांची माफी मागा, मी काही तक्रार दाखल करत नाही। माझं म्हणणं हे आलं की तुम्ही तक्रार दाखल करा, मी याची माफी मागत नाही, कारण मी जे लिहिलेलं आहे खोटं काहीच नाही आहे। जे सत्य परिस्थिती आहे ते सत्य परिस्थिती मानली मी, त्यातला खोटा प्रकार काहीच नाही आहे। तुम्हाला गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल करू शकता, आतमध्ये करायचं आतमध्ये करू शकता, पण मी ह्या लोकांची माफी मागणार नाही। मी माझ्या मतात ठाम लावलो। मग 1-1.5 तासानंतर ठाणेदार साहेबांनी त्यांना घरी पाठवलं आणि मला घरी पाठवलं, गुन्हे दाखल केले नाही। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथे अतिवृष्टी झाली असून त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाल्याने चांदूर बाजारच्या पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडल्याने पूर्णेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। जास्त पाऊस आहे, ती गाडी बंद पडली। जाऊ द्या। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात आज सरासरी 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। बार्शी टाकळी तालुक्यात अतिवृष्टीने 15 गावातील पिकांचे नुकसान झाले। बार्शी टाकळी तालुक्यात सरासरी 39.6 मिलीमीटर पाऊस झाला। त्यात बार्शी टाकळी मंडळात 95 मिलीमीटर व राजंदा मंडळात 65 मिलीमीटर पाऊस झाला। या तालुक्यात 15 गावातील सुमारे 1304 हे क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले। अकोला तालुक्यात 19.4 मिलीमीटर, अकोट तालुक्यात 6.8 मिलीमीटर, तेल्हारा तालुक्यात 11.7 मिलीमीटर, बाळापूर तालुक्यात 3.8 मिलीमीटर, पातूर तालुक्यात 13.7 मिलीमीटर, मूर्तिजापूर तालुक्यात 9.8 मिलीमीटर पाऊस झाला। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटर एवढे उघडण्यात आले असून 13.88 घनमीटर प्रति सेकंद एवढा विसर्ग पूर्णेच्या पात्रात होत आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन हद्दीत महागड्या कपड्यांची चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले। अतिशय तरुण चोरट्यांची ही टोळी अतिशय सराईत असून त्यांनी तोंडाला कपडा देखील बांधला नव्हता। अगदी खुलेआम त्यांनी धाडसी चोरी केली।
आज सकाळी सिव्हिल लाईन्स हद्दीत मोठ्या 3 रेडीमेड दुकानात झालेल्या चोरीतील 4 ते 5 जणांची टोळी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यांनी अगदी त्यांच्या आवडीचे कपडे दुकानातून नेल्याची माहिती आहे. तैयबा H&F असो की जे या 3 ठिकाणी त्यांनी चोरी केल्याची माहिती असून एक सीसीटीव्ही फुटेज RRC न्यूजच्या हाती आला असून चोरट्यांचे चेहरे उघड होत आहे. चोरट्यांनी अगदी त्यांच्या चॉईसचे कपडे दुकानातून नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या चोरट्यांनी अगदी सराईत गुन्हेगारांप्रमाणे पहिले शटर वाकविले. 3 चोरट्यांना ते उघडत नव्हते म्हणून पिवळ्या टी-शर्ट घातलेल्या 4थ्या चोरट्याने धावतच येत शटर वाकविण्यास सहज मदत केली. ज्यावेळी हे 4घे चोरटे शटर वाकवित होते त्यावेळी 5वा चोरटा हा रस्त्यावर फेऱ्या मारत होता. 4:30 ते 5च्या सुमारास ही चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी सर्वांची साखर झोपेची वेळ असते. अगदी त्याच वेळी ही चोरी केल्या गेली आहे. चोरट्यांनी आत प्रवेश केल्यावर संपूर्ण दुकानात टॉर्चचा लाईट लावून काहीतरी शोधले. त्यानंतर महागडे टी-शर्ट्स, पॅन्ट्स, इतर वस्तूंचा गठ्ठा उचलून पलायन केले. चोरट्यांनी आज मुख्यतः काही दुकानात महागड्या कपड्यांवर हात मारल्याचे चित्र आहे. हे चोरटे आणि त्यांच्या आवडीच्या कपड्यांची चोरी सीसीटीव्हीत कैद झाल्याने आता पोलीस त्यांच्या मार्फत कधी पोहोचतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. चोरट्यांनी जे मधून काही लाखांची रोकड लंपास केल्याची माहिती असून या चोरीने अकोल्याच्या व्यापारी वर्तुळात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. सिव्हिल लाईन्स परिसरात 3 दुकाने फोडून झालेली ही चोरी संघटितपणे व बिनधास्त केल्याचे चित्र होते. राम तिवारी, RRC न्यूज, अकोला. राज्यात महायुतीचे सरकार आहे, पण अकोल्यातील व्यापारी मात्र असुरक्षित आहेत. श्रीमंताची कापड दुकाने म्हणून प्रसिद्ध असलेल्या H&F असो की तैयबा यांना आज चोरट्यांनी टार्गेट केले. सिव्हिल लाईन्स पोलिसांची गस्त ज्या नेकलेस मार्गावरून होते त्या मार्गावर चोरट्यांनी धाडसी चोरी करत पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले. अकोल्यातील चोरटे देखील त्यांच्या चॉईसनुसार चोरी करत आहे. ज्याप्रमाणे एखादा रेडीमेड शर्ट, कुर्ता आपण आपल्या चॉईसनुसार करतो, अगदी त्याचप्रमाणे चोरट्यांनी त्यांच्या चॉईस अर्थात आवडीनुसार चोरी केली आहे. ही चोरी करताना त्यांना तैयबा H&F या उच्चभ्रू साठींच्या दुकानात चोरी करावी वाटली आणि त्यांनी ती अगदी धाडसीपणे केली. आम्ही चोरट्यांचा गावगवा करत नाही, पण ज्या मार्गावर चोरी झाली त्या मार्गावरून सिव्हिल लाईन पोलिसांची रात्र गस्त असते. पोलीस अधिकाऱ्यांना सेल्फी पाठवण्यासाठी तरी किमान पोलिसांना गस्त घालावी लागते. त्यामुळे अगदी हाय प्रोफाईल कपडे घालण्याचा छंद असलेल्या चोरट्यांनी ही दुकाने अगदी रस्त्याच्या समोरच्या बाजूने फोडली आहे. हजारो रुपयांचा माल या ठिकाणी चोरी झाल्याची माहिती असून कॅश पण चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे. दुसरी एक चोरी रामदास पेठमधील बालाजी ऑटोमोबाईल मधील आहे. हे दुकान न्यायाधीशांच्या बंगल्यासमोर आहे. या ठिकाणी देखील पोलिसांची ड्युटी असते. अशा ठिकाणी चोरट्यांनी शटर वाकवून चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा परिसर रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. महायुती सरकारच्या काळात अकोल्यात वाढलेल्या चोऱ्या सरकारचे नाव मात्र बदनाम करत असल्याचे चित्र आहे. जुने शहर येथील 320 वर्ष पुरातन श्री विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून आषाढी एकादशी निमित्त विशेष पूजा अर्चना होईल. आषाढी एकादशीच्या दिवशी दिनांक 17 जुलै रोजी पहाटे 5 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणीस विधिवत अभिषेक पूजा संपन्न होणार आहे. ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते भाविक विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या जाणाऱ्या या 320 वर्षे पुरातन मंदिरात गर्दी करतात.
आषाढीच्या दिवशी या परिसरात यात्रेचे स्वरूप असते। आषाढी एकादशी निमित्त विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। मंदिराची सजावट आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आजपासून भाविकांची रांग होती। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसह अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक बातम्यांसह व्यावसायिक, गृहिणी, तरुण, तरुणाई सर्वांच्या पसंतीचे, आपल्या हक्काचे एकमेव सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। सामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडणारे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असणारे, ग्रामीण प्रश्न असो वा महानगरातील प्रश्न, राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा विश्व असो की कृषी, प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण। नियमित वाचा आपल्या परिसरातील घडामोडी, निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत। कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। अकोला जिल्ह्यातील महसूल कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत। याआधी सुद्धा महसूल कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा विचार शासनाने करावा याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। या पश्चात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपले शासकीय कामकाज केले। यानंतर पण शासन स्तरावरून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली होती। महसूल कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाने मात्र सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच पायपीट होत असल्याचे दिसून येत आहे। कर्मचाऱ्यांच्या काम बंदने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट दिसून येत असून शासकीय कामकाजाकरिता येणाऱ्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे। राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा विचार करीत शासकीय कामाकरिता येणाऱ्या नागरिकांची पायपीट थांबवावी अशी मागणी होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातही महसूल कर्मचारी आंदोलन करत असून त्यांच्या संपाने नागरिकांचे हाल होत आहेत। बुलढाण्यात महसूल कर्मचाऱ्यांनी काल सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले। यापूर्वी मागील 10 जुलै रोजी महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले। 11 जुलै रोजी भोजन अवकाशात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। या पाठोपाठ 12 जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले। या उपरही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी आजही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे। राज्य सरकार महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेतर्फे होत आहे। जोपर्यंत राज्य सरकार महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेने सांगितले। शासन स्तरावर बऱ्याच कालावधीपासून आमच्या काही मागण्या अपूर्ण आहेत। शासन त्याबद्दल काही सकारात्मक भूमिका घेत नाहीत। त्यामुळे आम्हाला हे संपाचं हत्यार आता नाईलाजास्तव उपसावा लागलेला आहे। आज पण आम्ही सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी आहोत। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच 13 तहसील कार्यालय या ठिकाणी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी, इवन कोतवाल संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, या सर्व संघटना यामध्ये सामील आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। विदर्भात सदैव अग्रेसर असलेले, दर्शकांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज। 4.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज। RRC न्यूज या यूट्यूब चॅनलचे 1,60,000 सबस्क्रायबर। विदर्भ, महाराष्ट्रच नाही जगभरात RRC न्यूजचे लाखो दर्शक। RRC न्यूज निपक्ष, निर्भीड चॅनल। सेवा आमची, करमणूक तुमची। तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा आपल्या सर्वांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव व शेगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे नदी नाल्याला पूर आला होता। पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिकासह जमिनीही खरडून गेल्या होत्या। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, तर अनेक ठिकाणी घरे व घरातील सामान वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। या झालेल्या नुकसानीची पाहणी आज केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली। खामगाव तालुक्यातील कोलारी व पिंपरी गवळी गावामध्ये पाहणी करून त्यांनी नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या व नुकसानग्रस्तांना धीर दिला। यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्याशी संवाद साधून तातडीने पंचनामे करण्याचा आदेश दिला। त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदत पोहोचली पाहिजे असे स्पष्ट केले। हे बघा, 7 जुलै रोजी खामगाव तालुक्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेल्या, फळबागांचं नुकसान झालं। शेतीमध्ये या ठिकाणी लोकांचे कोणाचे ठिबक असेल, स्प्रिंकलर असतील, ते सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेत। अनेक विहिरी सुद्धा नदी काठावरच्या त्या ठिकाणी या पावसापुरामुळे त्या ठिकाणी खचल्यात। आज या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या दिवशी 8 तारखेला आपले स्थानिक आमदार आकाशदादा फोंडकर यांनी सगळ्या भागाची पाहणी केली, पण त्यांना अधिवेशन आणि तुम्हाला माहिती आहे विधान परिषदेचं मतदान ते केलं। मीही माझं त्या ठिकाणी त्रिपुरामध्ये दौरा होता, तो आटपून आज या ठिकाणी आलो असताना हे सगळं पाहिलं। आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि संपूर्ण अधिकाऱ्यांना व्यवस्थित याचे पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना आम्ही त्या ठिकाणी गेल्या। खरडून गेलेल्या जमिनी असतील, वाहून गेलेली काही त्या ठिकाणी पिकं असतील, शेतीमध्ये साचलेलं पाणी असेल, विहिरी त्या खचलेल्या असतील, गावामधल्या काही घरांमध्ये पाणी गेलं असेल, कुटुंब विस्थापित झालेले असतील, तर जे लोक शासकीय निकषाप्रमाणे मदतीला पात्र आहेत त्यातला एकही व्यक्ती किंवा एकही शेतकरी सुटता कामा नये, अशा प्रकारच्या सक्त सूचना आज आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि पंचनाम्याची काही कामं झालेली आहेत, काही अजून पंचनामे शेतकऱ्यांचे बाकी आहेत। लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही बोललेलो। बुधवारी असलेल्या एकादशी निमित्त उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली असून बाजारपेठेत फळांची दरवाढ झाली आहे, तर बटाटा, खजूर यांची मागणी देखील वाढली आहे। राम तिवारी आणि पवन विंगडे यांचा विशेष रिपोर्ट। आषाढी एकादशी एक दिवसावर येऊन ठेपली आहे। आषाढी एकादशीला अनेक जण उपवास करतात। उपवासानिमित्ताने किराणा दुकानांमध्ये तूप, शेंगदाणा तेल, साबुदाण्यासह अन्य साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे। शेंगदाणे व साबुदाण्याच्या भावात थोडी वाढ झाली आहे, तर भगरीचे दर सुद्धा स्थिर आहेत। साबुदाणा व भगरी सोबतच उपवासांच्या पदार्थांमध्ये बटाटा, खजूर, हिरवी मिरची, भुईमूग, शेंगा तसेच फळांची मागणी सुद्धा वाढली आहे। सध्या बाजारात शेंगदाणा 120 ते 125 रुपये किलो, साबुदाणा 70 ते 75 रुपये किलो, भगर 70 ते 80 रुपये किलो, खजूर 140 रुपये किलो, आलू 40 ते 45 रुपये किलो, हिरवी मिरची 60 रुपये किलोनी विकली जात आहे। एकादशीमुळे शेंगदाणे एकदम चांगल्या क्वालिटीचे जे आहे त्याचे भाव 120 125 रुपये आहे आणि मीडियम क्वालिटीमध्ये 110 रुपयापासून चालू आहे। आणि साबुदाणा डबल डॉल्फिन सगळ्यात चांगली क्वालिटी याची भिजायला 1 नंबर आहे तो, तिथे भाव 70-75 रुपये आहे आणि मीडियममध्ये 60-65 रुपये आहे। शेंगदाणा 75 रुपये किलो, शेंगदाणा 130 रुपये किलो, तेल खजूर 80 रुपयाचा अर्धा किलो, राजगिरा लाडू 30 रुपयाचा एक पॅकेट। गिराईक एकादशीच्या हिशोबानं चांगला एकदम गिराईकी जे आहे गिराईक उपाशीचा माल घेते। काही दुकानांमध्ये उपवासाचे रेडीमेड खाद्यपदार्थ सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यात राजगिऱ्याचे लाडू, उपवासाची भाजणी, उपवासाचा चिवडा, नायलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा, बटाटा व केळीचे चिप्स आदी पदार्थांची डिमांड वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले। राजगिरा लाडू मागच्या वर्षी भाव खूप जास्त असल्यामुळे खूप महाग प्रमाणात विकला गेला, पण या वर्षी आवक जास्त असल्यामुळे खूप रिजनेबल रेटमध्ये आम्ही राजगिरा लाडू आणि चिक्की आपल्या सेवेत आणत आहोत। तरी आषाढी एकादशीला आणि पुढे असणाऱ्या सगळ्या उपवासाला आमच्या राजगिरा लाडू आणि चिक्कीचा तुम्ही नक्की आस्वाद घ्या। धन्यवाद।
उपवासानिमित्ताने फळांची सुद्धा मागणी वाढली आहे. उपवासात केळीला नेहमीच जास्त मागणी असते. सध्या बाजारात केळी 30 ते 40 रुपये डझन भावाने विकली जात आहेत, तर मोसंबी 50 ते 60 रुपये, पपई 20 ते 30 रुपये किलो, डाळिंब 60 ते 70 रुपये किलो, सफरचंद 60 ते 70 रुपये किलो अशा दराने विक्री होत असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रशिक्षणातून कार्यमुक्त. अकोला दौरा होता होता राहिला. मूर्तिजापूर आमदारांच्या धमकीचा ऑडिओ कॉल व्हायरल. आमदारांच्या धमकीनंतर अर्जुन लोणारे स्वतःच्या मतावर ठाम. बार्शी टाकळी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीवर फिरले पाणी. पूर्णेकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. हाय प्रोफाईल चोरट्यांनी चोरीत लुटली लाखोंची कॅश. सिलेक्ट केले आवडते कपडे आणि लुटली 3 दुकाने. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी. फळे, उपवासांच्या पदार्थांची अचानक दरवाढ. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.